नाशिक शहरातील प्रत्येक बातमी सखोलपणे आणि तिच्या संभाव्य परिणामांसह जाणून घेण्यासाठी आजच अधिकार न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन. नाशिक शहरातील खड्डेमय रस्ते, रखडलेली विकास कामे आणि विस्कळीत पाणी पुरवठ्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेलच्या वतीने राजीव गांधी भवनासमोर टाळ मृदुंगाच्या गजरात आंदोलन करण्यात आले. भजनाच्या माध्यमातून प्रशासनाचं लक्ष वेधत नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघात वाढत असून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. विविध कामांसाठी खोदलेले रस्ते वेळेत पूर्ववत केले जात नसल्याचा आरोप करत खड्डे रखडलेली कामे आणि मखमलाबाद रोडच्या कामाची तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी करण्यात आली. संबंधित अधिकारी व कंत्राटदारांची जबाबदारी निश्चित करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणीही करण्यात आली. समर्थनगर, तुळजाभवानी नगर, अश्वमेधनगर परिसरातील कमी दाबाचा व अनियमित पाणीपुरवठा सुरळीत करून सकाळी 8 वाजण्यापूर्वी मुबलक पाणी द्यावे, तसंच गरजेनुसार दिवसातून 2 वेळा पाणीपुरवठा करावा अशी मागणी करण्यात आली. याशिवाय खराब रस्ते, सुलभ शौचालयांची दुरवस्था, निकृष्ट स्पीड ब्रेकर्स आणि रबलर्सच्या कामांची चौकशी करून कुंभमेळा व महापालिका निधीतून झालेल्या रस्ते कामांचे तसेच संबंधित बिलांचे ऑडिट करून श्वेतपत्रिका जाहीर करावी अशी मागणी आंदोलकांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष सुरेश आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी साहेबराव तारंगे, संजय महाराज इप्पर, सुखदेव सांगळे, गोकुळ चौधरी, शारदा धात्रक, अलका गांगुर्डे, राजाराम भडांगे, गजानन भांडारकर, संगीता केकान, गोकुळ परदेशी, बन्सीलाल भागवत, कांता आहिरे, मेघा तारे, आशा मानकर, मुकेश इप्पर, सुनीता चव्हाण यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. मागण्यांवर तातडीनं कार्यवाही न झाल्यास मोठे जन आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. वृत्तसंकलन अधिकार न्यूज, नाशिक. संचालक संपादक प्रवीण नेटावणे, नाशिक रोड, नाशिक. भारत माता की जय. जय जवान, जय किसान. आज आम्ही सर्व पंचवटी विभाग मखमलाबाद रोडचे कार्यकर्ते इथे आंदोलनाकरता आलेलो आहे. हे आंदोलन कुठल्या पक्षाचे नसून सर्वसामान्य जनतेचे आहे. कारण आमच्या भागामध्ये 57 कोटीचं काम मंजूर होऊन खड्डे जैसेचे तैसे उलटे नवीन आलेले नगरसेवक प्रत्येकजण 5-5 कोटी मागतो. रस्ता झाला 9 इंचाचा मंजूर, त्याला 6 इंचाचा 3 इंच गेले कुठं. त्याच्यानंतर रस्त्याच्या मध्ये सिमेंटच्या खाली स्टील टाकायचं असतं, यांनी ते स्टील सुद्धा टाकलेले नाही. त्याच्यामुळं आता आयुक्त घरी निघून गेले. हेच जर एखादा कॉन्ट्रॅक्टर येणारा असता तर 5 वाजेपर्यंत बसून राहिले असते. त्याच्यामुळं यांनी सर्वसामान्यांचा विचार करून सर्वसामान्यांना न्याय द्यावा. पालकमंत्री येतात, फक्त जाताना सांगतात खड्डे नाही. आता त्यांनी जी खडी टाकली त्याच्यातून गाड्या स्लिप झाल्या, त्याच्यातला मी एक आहे, माझ्या हातात खडे घुसले, ते हात सुजला होता, आज बारा झालेलो आहे. त्याच्यामुळं महापालिकेच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी थोडंसं खाणं सोडून जनतेचं काम करावा, एवढीच एक विनंती. आता तिकडनं शूटिंग जीना है तो मरना सीखो, कदम कदम पे लड़ना सीखो. जीना है तो मरना सीखो, कदम कदम पे लड़ना सीखो. जीना है तो मरना सीखो, कदम कदम पे लड़ना सीखो. जीना है तो मरना सीखो, कदम कदम पे लड़ना सीखो. लैला लैला अत्याचार, लैला लैला अत्याचार. नाशिकचे खड्डे भ्रष्टाचाराचे अड्डे, नाशिकचे खड्डे भ्रष्टाचाराचे अड्डे, नाशिकचे खड्डे भ्रष्टाचाराचे अड्डे, नाशिकचे खड्डे भ्रष्टाचाराचे अड्डे. भारत माता माझी आई, चालायला जागाच नाही. अरे भारत माता माझी आई, भारत माता माझी आई.
बघतो की नाशिक महानगरीमध्ये कुंभमेळा येऊ घातलेला आहे. कुंभमेळ्याच्या निमित्ताने करोडो रुपये नाशिकमध्ये आलेले आहेत, परंतु चारी बाजूला आपण जर बघितलं असं तर केवळ आणि केवळ कुंभमेळ्याच्या नावाखाली रस्ते खोदून ठेवलेले आहेत, ज्यामध्ये सुमारे 9 जणांचे बळी गेलेले आहेत. याला दोषी कोण? आमची मागणी वारंवार हीच राहिलेली आहे की तुम्ही काही लोकांना त्याची भरपाई दिली, मात्र याच्याने खरंच प्रश्न दूर झालाय का? आज किती रस्त्यांचे खड्डे आज आपण जर बघितलं असेल तर ज्या कॉन्ट्रॅक्टरने ते रस्ते खोदलेले आहेत त्यांनी केवळ स्टार रेटिंग साठी आणि माझा असा त्यांच्यावर आरोप आहे की निविदा पुन्हा वाढवून घेण्यासाठी त्यांनी सदरील रस्त्यांचे कामं बंद पाडलेले आहेत. केवळ आणि केवळ सांगतात की आम्हाला परवडत नाहीत. मग एकीकडे रस्ते का खोदून ठेवले? या खोदून ठेवलेल्या रस्त्यांमध्ये अनेकांचा जीव गेला. याला दोषी कोण? खऱ्या अर्थाने हे कंत्राटदार असतील, इथले जे अधिकारी असतील, जे इथं शहर अभियंता असतील, आयुक्त असतील, यांच्यावर खरं तर कल्पेबल होमिसाईड सारख्याच म्हणजे सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल व्हायला हवे होते, मात्र कुठली कारवाई या शासनाने केलेली नाही. एकीकडे आपण जर बघितलं असेल तर खोटे टेंडरिंग प्रोसेस काढले गेली आणि त्याचे धागेदोरे थेट जे पालकमंत्री नियुक्त झालेले आहेत त्यांच्या चुलत पुतण्याशी किंवा नातेवाईकांशी जोडले गेल्याचे आपल्याला माहित आहे. आज आपण बघतो आहोत की एकीकडे त्यांच्यावर कुंभमेळा मंत्रीतून त्यांना काढून टाकायला पाहिजे होतं, त्यांची कारवाई व्हायला हवी होती, मात्र त्यांच्यावर एक त्यांना बक्षिसी म्हणून त्यांना पालकमंत्रीची देखील जबाबदारी देण्यात आलेली आहे. खरं याचा निषेध करावा तेवढा कमी. आज एकीकडे गोदामाईने 3 ते 4 वेळेस नाशिक शहराला पूर काढलेला आहे. ते पुढे गेलेलं असताना देखील आमच्या नवनाथ नगर वगैरे किंवा आमचा समर्थ नगर, तुळजाभवन नगर असा जो मोठा परिसर आहे तिथे आजही अंधावर पाण्यासाठी लोकांना वळवण करावी लागते. मकमालवाद रोड, पेठ रोड हा मृत्यूचा सापळा बनलेला आहे. गेल्या अनेक दिवसापासून तिथे कामं बंद आहेत. त्याच पद्धतीने मोऱ्या मार्ग वगैरे तिथं पूल वाहून गेलेला आहे, तिथं जायला लोकांना जागा राहिलेली नाही. आज रामवाडी सारख्या ठिकाणी सुलभ शौचालय आहे, तिथे सुलभ शौचालयाची पकड अवस्था झालेली आहे. खरं बघायला गेलं तर नाशिक महानगरपालिकेने याच्यात लवकरात लवकर सुधारणा करायला हवी, नाही त्याच्यापेक्षा मोठं जन आंदोलन आम्ही छंदण्यात येणार आहे. आज नाशिक महानगरपालिकेसमोर आम्ही एक हरिभक्त परायण या माध्यमातून एक अभंग आणि काही टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये सदरील आंदोलन करत आहोत.